देवाचं वचन आपण आजच्या या वेळेला शिकणार आहोत आणि आजचा आपला विषय आहे देवासमोर मानवीय शहाणपण चालत नाही. आजचा आपला विषय हा आहे देवासमोर मानवीय शहाणपण चालत नाही. आता हा विषय शिकत असताना आपण काही नोट्स ज्या आहेत त्या लिहिणार आहोत आणि ह्या नोट्स मधून आपण हे समजून घेणार आहोत की माणूस हा इतका हुशार असताना देखील, माणूस हा इतका शहाणपणाने भरलेला असताना देखील त्याचं जे शहाणपण आहे, त्याची जी हुशारी आहे ती देवासमोर मुळीच काय होत नाही, चालत नाही. आणि ती का चालत नाही त्या गोष्टी आज आपण काय करणार आहोत, समजून घेणार आहोत. आणि अनेक वेळा आपल्याला हे समजणं फार गरजेचं आहे. पवित्र शास्त्र ज्यावेळेला आपण वाचतो त्यावेळेला पवित्र शास्त्रामध्ये अनेक गोष्टी ह्या माणसाच्या शहाणपणाला घेऊन आणि देवाच्या शहाणपणाला घेऊन आपल्याला पवित्र शास्त्रामध्ये अनेक उल्लेख जे आहेत ते पाहायला भेटतात. ठीक आहे, मग आजचा आपला विषय हा आहे देवासमोर मानवीय शहाणपण चालत नाही. आणि हा विषय आजच्या संध्याकाळच्या वेळेला आपण अतिशय स्पष्टपणे समजून घेणार आहोत. आणि हा विषय समजून घेत असताना आपल्याला काही नोट्स लिहावे लागतील. आता पहिला जो मुद्दा आहे, पहिला मुद्दा लिहून घ्या. पहिला जो मुद्दा आहे तो हा आहे देवासमोर शहाणपण मुळीच चालत नाही. पहिला मुद्दा हा आहे, माफ करा, आपला हा जो विषय आहे तो हा आहे देवासमोर शहाणपण मुळीच चालत नाही. ठीक आहे, किंवा देवासमोर मानवीय शहाणपण मुळीच चालत नाही. आता यासाठी आपण वचन वाचणार आहोत आणि पहिले करिंथ आपण यावेळेला काढू. पहिले करिंथ पहिला अध्याय आणि वचन 25 आपण काढूया. आणि पहिले करिंथ पहिला अध्याय आणि वचन 25 मध्ये देवासमोर शहाणपण चालत नाही या संदर्भात काय लिहिण्यात आले आपण ते वाचूया. कारण देवाचा मूर्खपणा माणसाच्या ज्ञानाहून श्रेष्ठ आहे आणि देवाची दुर्बलता माणसाच्या बळाहून श्रेष्ठ आहे. व्हेरी गुड. आता हे जे वचन आहे ना, हे वचन अतिशय बारकाईने समजून घ्या. ह्या वचनामध्ये आपण पाहतो की संत पौल हा करिंथकरांच्या मंडळीला वधस्तंभाच्या ठाई असलेलं जे सामर्थ्य आहे त्याची ओळख जी आहे तो करून देत आहे. आणि त्याची ओळख करून देत असताना त्याने आत्म्याच्या प्रेरणेने करिंथ येथील विश्वासणाऱ्यांना ही गोष्ट सांगितली की तुमच्या ठाई असलेलं जे शहाणपण आहे किंवा ज्ञान आहे, लक्ष द्या, वचन अतिशय स्पष्टपणे सांगतं की देवाचा मूर्खपणा माणसांच्या शहाणपणाहून श्रेष्ठ आहे. लक्ष द्या, वचन काय सांगत आहे की माणसांचं जे शहाणपण आहे ना, त्या शहाणपणापेक्षा कोणती गोष्ट श्रेष्ठ आहे, तर संत पौल म्हणत आहे ते आहे देवाचा मूर्खपणा. आणि अनेक वेळा आपण पाहतो की माणूस हा स्वतःला इतकं काही विशेष समजतो की त्याच्या त्या विशेषतेमध्ये त्याला देवाचा विसर पडतो. त्याच्या त्या विशेषतेमुळं त्याला देवाचा काय पडतो, विसर पडतो. आणि देवाचा विसर हा माणसाला त्याच्या शहाणपणामुळे पडू नये म्हणून माणसाला हे समजणं गरजेचं आहे की त्याच्या शहाणपणापेक्षा देवाची मूर्खता जी आहे ना ती श्रेष्ठ आहे. म्हणजे माणसाचं शहाणपण हे
देवाच्या दृष्टिकोनातून कुठल्याही कामाचं नाहीये. आणि वचन जेव्हा आपण पुढे वाचतो ना, तर तिथे असं म्हटलेलं आहे, आणि देवाची दुर्बलता माणसांच्या बळाहून श्रेष्ठ आहे. आज जगामध्ये सर्वात जास्त माणूस ज्या गोष्टींची आपण पाहतो की सर्वात जास्त तोडा मिळवतो त्या गोष्टींचा, त्या दोन गोष्टी कोणत्या आहे माहिती का? एक म्हणजे शहाणपण किंवा ज्ञान, आणि दुसरं म्हणजे बळ. ह्या दोन गोष्टींचा तोडा माणूस जे आहे तो आज मिळवताना आपल्याला पृथ्वीच्या पाठीवर सगळीकडे दिसून येतो. पण त्या माणसाला देवाचं जे काही सांगणं आहे ना, ते आपल्याला ह्या ठिकाणाहून समजून येतं की कशा प्रकारे माणूस हा देवासमोर कुठल्याही प्रकारे ना, कितीही शहाणपण त्याच्यात असो, कितीही बळ त्याच्यात असो, पण ते मूळ देवासमोर खेळात का चालत नाही. आणि मग त्याच्यातला जो पहिला भाग आहे तो हा आहे, मानवी शहाणपण देवाच्या दृष्टिकोनात व्यर्थ आहे. लिहून घ्या पहिला मुद्दा, मानवी शहाणपण हे देवाच्या दृष्टिकोनामध्ये व्यर्थ आहे. आणि आज माणसाने सर्वात जास्त आपल्या स्वतःचं आत्मपरीक्षण हे कोणत्या दृष्टिकोनातून करण्याची आवश्यकता आहे, तर तो दृष्टिकोन आपल्याला ज्या वेळेला आपण यशायाचं पुस्तक 55 अध्याय आणि 8 ते 9 वचन आपण वाचतो ना, तर त्या ठिकाणी यशाया हा मानवी शहाणपण देवाच्या दृष्टिकोनातून व्यर्थ आहे तो कसा, याविषयी काहीतरी महत्वाच्या गोष्टी सांगताना आपल्याला दिसतो. आपण ते वचन वाचणार आहोत. यशायाचं पुस्तक 55 अध्याय आणि 8 पासून 9 पर्यंत. कारण माझ्या कल्पना तुमच्या कल्पना नाहीत, माझे मार्ग तुमचे मार्ग नाही, असे परमेश्वर म्हणतो. कारण आकाश जसे पृथ्वीहून उंच आहे, तसे माझे मार्ग तुमच्या मार्गाहून आणि माझ्या कल्पना तुमच्या कल्पनाहून उंच आहे. व्हेरी गुड. आता बघा, ह्या ठिकाणी देव माणसाला ओळख करून देत आहे. आणि कोणत्या गोष्टींची ओळख करून देत आहे, तर देवाच्या ज्या काही कल्पना आहे किंवा देवाचे जे काही मार्ग आहे ना, त्या मार्गामधला आणि माणसाच्या मार्गामधला, देवाच्या कल्पनांमधला आणि माणसाच्या कल्पनामधला जो काही फरक आहे ना, तो माणसाला देव काय करत आहे या ठिकाणी दाखवून देत आहे. अनेक वेळा माणसाला असं वाटतं की आपल्या ठाई असलेलं जे काही शहाणपण आहे ना, ते फार श्रेष्ठ आहे. अनेक वेळा माणसाला असं वाटतं की आपल्या ठाई असलेलं जे काही ज्ञान आहे ना, ते फार श्रेष्ठ आहे. पण परमेश्वर या ठिकाणी आपल्याला ह्या पहिल्या मुद्द्यातून ही गोष्ट अतिशय स्पष्ट करून सांगत आहे की मानवी शहाणपण देवाच्या दृष्टिकोनामध्ये व्यर्थ आहे. आणि अशा व्यर्थ शहाणपणाची मिरवी आज माणूस सगळीकडे जे आहे ना, आपल्याला करताना दिसून येत असतो. आणि त्या माणसाला परमेश्वर देव त्याची खरी जी ओळख आहे शहाणपणा संदर्भाची ती करून देत आहे. परमेश्वर म्हणत आहे की माझ्या कल्पना ह्या तुमच्या कल्पना नाहीये, आणि माझे जे मार्ग आहेत ना, ते तुमचे मार्ग नाहीये. आणि अनेक वेळा माणसाला ही गोष्ट समजत नसल्या कारणामुळं माणसाला असं वाटतं की माझ्या ठाई असलेलं जे शहाणपण आहे, त्या शहाणपणाच्या साहाय्याने मी जो मार्ग अवलंबलेला आहे किंवा ज्या कल्पना मी करत आहे त्या माझ्या चांगल्यासाठी आहे, माझ्या हितासाठी आहे, आणि मी त्यानेच गेलं पाहिजे. अशा प्रकारे माणूस हा स्वतःचा गैरसमज करून त्याच्या स्वतःच्या शहाणपणावरती अवलंबून राहून जो आहे ना, ह्या जगामध्ये राहत असल्या कारणामुळे सर्वात जास्त त्याला त्याच्या जीवनामध्ये लॉसचा सामना करावा लागत आहे. लक्ष द्या, ह्या जगामध्ये राहत असताना आपण परमेश्वराच्या कल्पना आणि परमेश्वराचे जे काही मार्ग आहे ना, ते समजून घेतले पाहिजे. आणि ते समजून घेऊन आपण त्याप्रमाणे देवासोबत चालणं फार गरजेचं आहे. कारण वचन 9 असं म्हणत आहे, कारण आकाश जसं पृथ्वीहून उंच आहे तसे परमेश्वराचे जे मार्ग आहे ना, ते मार्ग मनुष्याहून आणि परमेश्वराच्या कल्पना ज्या आहेत ना, त्या मनुष्याहून कशा आहे माहिती का, उंच आहे. लक्ष द्या.
आणि ह्याच परमेश्वराच्या मार्गांची आणि ह्याच परमेश्वराच्या कल्पनांची आपण पाहतो की माणसाला त्याच्या ठाई असलेल्या शहाणपणाने जे आहे ना विसर पाडलेला आहे. आपल्या ठाई असलेला जो काही शहाणपणा आहे ना तो शहाणपणा देवाच्या दृष्टिकोनातून व्यर्थ आहे हे आपल्याला समजणं फार गरजेचं आहे. आणि म्हणून आपण कधीही आपल्या शहाणपणाला घेऊन मिळू नये, कधीच नाही. कारण ज्या वेळेला आपण उत्पत्तीचं पुस्तक 11वा अध्याय आणि 1 ते 9 वचन वाचतो ना, तर उत्पत्तीचं पुस्तक 11वा अध्याय आणि 1 ते 9 वचनामध्ये त्या ठिकाणी जे लोक आहेत ना त्या लोकांनी त्यांचं शहाणपण जे आहे ना त्यांचं शहाणपण लक्ष द्या, त्यांचं शहाणपण वापरून देवापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न त्यांनी केला होता. त्यांचं शहाणपण वापरून त्यांनी देवापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न त्यांनी केला होता. अनेक वेळा ज्या गोष्टी परमेश्वर देवाला आवडत नाही त्याच गोष्टी करण्याकरता आपण आपल्या शहाणपणाचा उपयोग करत असतो आणि आपण आपल्या शहाणपणाचा उपयोग करून देवा विरोधामध्ये आपण पाप करत असतो. आणि अशाच प्रकारचं पाप ह्या ठिकाणी ह्या 11व्या अध्यायामध्ये बाबेलचं बुरुज बांधण्यासंदर्भात लोकांनी केलेलं आपल्याला पाहायला भेटतं. आणि परिणाम काय झाला माहिती का, ज्या वेळेला त्यांनी परमेश्वरापर्यंत पोहोचून इतका मोठा बुरुज बांधण्याचा निर्णय घेतला त्यांच्या शहाणपणाला घेऊन, त्यावेळेला परमेश्वर देवाला त्यांचा तो निर्णय जो आहे ना तो आवडला नाही. अनेक वेळा आपण काय करतो माहिती का, आपल्या ठाई असलेल्या शहाणपणाच्या साहाय्याने आपण अनेक गोष्टी करण्याचा प्रयत्न करतो, परंतु त्या ठिकाणी आपण ज्या पण गोष्टी करण्याचा प्रयत्न आपल्या शहाणपणाच्या सहाय्याने करतो ना त्या गोष्टी आपण देवाच्या दृष्टिकोनातून ओळखत नाही आणि आपण आपल्याच गोष्टी करत बसतो ना तर त्या गोष्टी देवाला आवडत नाही. आणि आपण प्रत्येक गोष्ट ही देवाच्या दृष्टिकोनातून बघणं फार गरजेचं आहे. आणि पहा, ज्यावेळेला आपण वचन वाचतो 11वा अध्याय उत्पत्तीचं पुस्तक 11वा अध्याय आणि 1 ते 9 वचन आपण वाचतो ना तर त्या ठिकाणी आपण एक वचन आपण वाचणार आहोत आणि मग आपण हा विषय जो आहे तो समजून घेणार आहोत. कोणीतरी मला वचन वाचण्यासाठी मदत करा. 4, 5 आणि 6. मग ते म्हणाले, चला आपल्यासाठी एक नगर आणि एक गगनचुंबी शिखराचा एक बुरुज बांधू आणि आपले नाव करू, म्हणजे सर्व पृथ्वीच्या पाठीवर आपली पांगापांग होणार नाही. तेव्हा मानवपुत्र नगर व बुरुज बांधत होते ते पाहण्यास परमेश्वर उतरला. परमेश्वर म्हणाला, पहा हे लोक एक आहेत, या सर्वांची भाषाही एकच आहे. ही त्यांच्या कृत्याची सुरुवात आहे आणि हे जे काही करण्याची योजित ते करण्यास त्यांना कशानेही अटकाव होणार नाही. व्हेरी गुड. आता बघा, हे जे लोक आहे ना ह्या लोकांच्या ठाई असलेला जो काही शहाणपणा आहे ना तो शहाणपणा त्यांना परमेश्वर देवाविरुद्ध कृती करण्याकरता उकसवत होता आणि त्या प्रकारे ते शहाणपणाच्या साहाय्याने उकसले देखील. ते लक्षात कशा प्रकारे माहिती का, तिथं असं म्हटलेलं आहे, ते म्हटले चला आपण आपल्यासाठी एक नगर आणि ते पण कसं माहिती का गगनचुंबी शिखराचा एक बुरुज बांधू. आणि मग ब भागामध्ये असं म्हटलेलं आहे की त्यांनी त्या ठिकाणी आपलं जे नाव आहे ना पृथ्वीच्या पाठीवरती करण्याचा प्रयत्न केला होता. परमेश्वर देवाची ही योजना नव्हती. परमेश्वर देवाची ही योजना नव्हती. लक्ष द्या, जर सुरुवातीपासून जर पवित्र शास्त्र जर वाचलं ना तर परमेश्वर देवाची योजना माणसाला निर्माण करण्याची मागची वेगळी होती. येणाऱ्या दिवसांमध्ये आपण ते शिकणार आहोत. आणि ह्या ठिकाणी ज्या गोष्टी परमेश्वर देवाला मान्य नव्हत्या त्याच गोष्टी माणसाने आपल्या शहाणपणाच्या द्वारे करायला केलेल्या आपल्याला पाहायला भेटतात. परंतु त्या ठिकाणी त्यांना यश नाही आलं. त्या ठिकाणी त्यांना यश आलं नाही. का माहिती का, कारण परमेश्वराच्या दृष्टिकोनातून त्यांचा शहाणपणा हा व्यर्थ होता. आणि परमेश्वर देवाने काय केलं माहिती का, परमेश्वर देवाने त्यांच्या भाषेमध्ये गोंधळ घातला. वचन 7 बघा, वचन 7 पहा. तर चला आपण खाली जाऊन यांच्या भाषेचा घोटाळा करू, म्हणजे त्यांना एकमेकांची भाषा समजणार नाही. व्हेरी गुड. परमेश्वर देव हा वचन 6 मध्ये म्हणत आहे
ह्या सर्वांची भाषा एकच आहे. म्हणजे ज्यावेळेस माणसाची निर्मिती केली त्यावेळेला एकच भाषा होती. परंतु माणसाने आपण पाहतो की त्याच्यात हे असलेला जो काही शहाणपणा आहे, त्या शहाणपणाच्या साहाय्याने परमेश्वर देवाच्या विरोधामध्ये चुकीच्या गोष्टी करण्याचा प्रयत्न केला असताना परमेश्वर देवाने त्या ठिकाणी त्या चुकीच्या गोष्टी होऊ दिल्या नाही. आणि मग परमेश्वर देवाने त्यांच्या भाषेमध्ये काय केलेलं माहिती का? त्यांच्या भाषेमध्ये वचन 7 मध्ये आपण पाहतो की घोटाळा, गोंधळ निर्माण केला त्यांच्या भाषेमध्ये. का माहिती का? कारण जे काही त्यांनी करण्याची योजना होतं ना ते होऊ नये. कारण परमेश्वर ते म्हणत आहे की त्यांना कशानेही अटकाव होणार नाही. जे काही ते करण्याचे ठरवतील ते करतीलच. पण आज बघा तुम्ही, माणूस सर्वात जास्त शहाणपणाच्या द्वारे देवाला न आवडणाऱ्या गोष्टी करत आहे. सर्वात जास्त गोष्टी आज पृथ्वीच्या पाठीवर जर कोणत्या होत असेल तर त्या आहे देवाला न आवडणाऱ्या. पण शहाणपणा हा देवाच्या दृष्टिकोनातून त्यांचा काय आहे माहिती का? व्यर्थ आहे. हे या वचनातून आपल्याला समजून येतं. आणि म्हणून ज्या वेळेला आपण एखादा निर्णय घेऊ आणि आपल्याला असं वाटेल की नाही, हा निर्णय जो मी घेतलेला आहे तो खूप म्हणजे खूप 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 बेस्ट आहे आणि हे असंच होईल, त्यावेळेला नम्र व्हा आणि परमेश्वर देवाकडे प्रार्थना करा. त्याला म्हणा की देवा, माझा शहाणपणा तुझ्या दृष्टिकोनातून व्यर्थ आहे आणि शहाणपणाच्या सहाय्याने ज्या काही गोष्टी मी करत आहे त्या गोष्टी जर तुझ्या दृष्टिकोनातून योग्य असेल तर त्या होऊ दे, नाही तर त्या होऊ दे. प्रत्येक गोष्ट करताना देवाची मदत घ्या. दुसरा मुद्दा, देव साध्या लोकांमार्फत मोठं कार्य करतो. देवाला शहाणपणाने भरलेले किंवा फार बुद्धिमानी लोक नको आहे मोठं कार्य करण्यासाठी. देवाला जर मोठं कार्य करायचं आहे तर देव मोठं कार्य करण्याकरता साध्या लोकांना पण तो काय करतो माहिती का? उपयोगात आणतो किंवा त्यांचा उपयोग करून घेतो. आणि कशा प्रकारे? तर बघा, 1 कोरिंथ 1 अध्याय आणि वचन 27. 1 कोरिंथ 1 अध्याय आणि वचन 27 कशा प्रकारे परमेश्वर देव हा साध्या लोकांचा उपयोग मोठं कार्य करून घेण्यासाठी करतो. बघा, तरी ज्ञानास लाजवावे म्हणून देवाने जगातील जे मूर्खपणाचे ते निवडले आणि जे बलवान ते लाजवावे म्हणून देवाने जगातील जे दुर्बळ ते निवडले. व्हेरी गुड. लक्ष द्या, ज्यांच्या ठाई ज्ञान आहे, ज्यांच्या ठाई बलवंत आहे, अशा लोकांचा उपयोग देव करत नाही. अशा लोकांचा उपयोग देव करत नाही. मग देव मोठं कार्य करण्याकरता कोणत्या लोकांचा उपयोग करतो? तर ते ह्या वचनामध्ये लिहिलं आहे की जे स्वतःला ज्ञानी म्हणतात त्यांना लाजवण्यासाठी परमेश्वर देव जगाच्या मूर्खांची निवड करतो. परमेश्वराचे मार्ग आपले मार्ग नाही. परमेश्वराची कल्पना आपल्या कल्पना नाही. परमेश्वराचं काम करण्याकरता परमेश्वराला ज्ञानी लोक नाही लागत, शहाणे लोक नाही लागत. का माहिती का? कारण ज्ञानांच्या ठाई गर्व असतो, शहाणपणांच्या ठाई गर्व असतो. हो, पण जगाचे जे मूर्ख आहे ना त्यांच्या ठाई काही गर्व नसतो. आणि त्यांचा जो उपयोग आहे ना तो परमेश्वर देव ज्ञानांना लाजवण्यासाठी, शहाण्यांना लाजवण्यासाठी आणि त्यांच्याद्वारे मोठं कार्य करून घेण्यासाठी करतो. लक्ष द्या, देवाचं सांगत आहे की जे बलवान त्यांना लाजवण्यासाठी देवाने जगातील जे दुर्बळ आहे ना त्यांची निवड केली. देवाचं मूर्खपण हे माणसाच्या शहाणपणापेक्षा श्रेष्ठ आहे. माणसाला असं वाटतं की मी बलवान आहे आणि मी हे करू शकतो, माझ्याशिवाय कोणी करू शकत नाही. त्यावेळेला त्यांची बलवानता
ही देवाच्या दृष्टिकोनातून मूर्खपणाची आहे. लक्षात द्या, ते काही कामाची नाही. का माहिती का? कारण देव त्या बलवानासमोर अशा निर्बल व्यक्तीला उभं करून ते काम करून घेऊ शकतो. ही आहे देवाची कार्य करण्याची पद्धत. हे आहे देवाचं मूर्खपण, जे ज्ञानाच्या शहाणपणाला काय करतो माहिती का? लाजवतं. लक्षात घ्या, जे ज्ञानाच्या शहाणपणापेक्षा कसं माहिती का? श्रेष्ठ आहे. आणि म्हणून आपल्याला हे समजणं फार गरजेचं आहे. आणि ही जी गोष्ट आहे ना, ही गोष्ट पहिले शमूएल 17व्या अध्यायावर जेव्हा आपण वाचतो ना, तर त्या ठिकाणी दावीद आणि गल्ल्यात आहे. आणि दावीद जो आहे ना, दावीद हा एक साधा मेंढपाळ होता. एक साधा मेंढपाळ होता दावीद. आणि दावीद जो आहे ना, दावीदाचा देवावरती विश्वास होता. आणि परमेश्वर देवाने दावीदाच्या माध्यमातून एक फार मोठं काम करून घेतलं. आणि ते काम कोणतं माहिती का? गल्ल्यात मारण्याचं. गल्ल्यात हा सर्व इस्रायल लोकांना श्राप द्यायचा, शिवाय द्यायचा. राजा शाऊल देखील गल्ल्यातला घाबरायचा. इस्रायल लोक देखील गल्ल्यातला घाबरायचे. इतका महाकाय तो होता. परंतु लक्ष द्या, त्या अतिशय महाकाय कसलेल्या योद्ध्याला मारण्यासाठी देवाने एका दुर्बळ व्यक्तीचा उपयोग केला, जो आपल्या वडिलांची मेंढर रानामध्ये चारत होता त्याची. तुम्ही जर हा संपूर्ण जर वृत्तांत वाचला ना, तर त्या ठिकाणी अतिशय स्पष्टपणे बघा, कोणीतरी पहिले शमूएल आपण काढू. यावेळेला पहिले शमूएल त्याचा 17वा जो अध्याय आहे तो आपण काढू. आणि पहिले शमूएल 17व्या अध्यायामध्ये आपण जे आहे ना, एक वचन आपण वाचणार आहोत. आणि कोणीतरी ते वचन वाचण्यासाठी मला मदत करा. 49 वचन. दाविदाने आपल्या पटव्यात हात घालून त्यातून एक गोटा घेऊन गोफणीत घातला आणि ती गरगर फिरून पलिष्ठ्यांच्या कपाळावर असा मारला की तो त्यांच्या कपाळात घुसला आणि तो जमिनीवर पालथा पडला. व्हेरी गुड. लक्ष द्या, हा संपूर्ण वृत्तांत तुम्ही वाचला ना, तर ह्या वृत्तांतामध्ये दाविदाला युद्धामध्ये जाताना सैनिक जे कपडे घालायचे ना, ते सर्व दाविदाला दिले ते घालण्यासाठी. दाविदाला त्या ठिकाणी ते घालता नाही आले. म्हणजे त्याला त्या ठिकाणी जे आहे ना, म्हणजे त्याला ते घालून तिथे त्याला युद्ध करता आलंच नाही. त्याने गोफणीमध्ये एक गोटा टाकला, गोफणीमध्ये, आणि त्या गोफणीत टाकून तो गरगर फिरवून त्या गल्ल्याताच्या जो बलिष्ठ होता त्याच्या बरोबर कपाळावरती मारला. आणि काय झालं माहिती का? जागेवरती इतका मोठा विशाल असा महाकाय गोल्यात हा मरून पडला जागेवर. लक्ष द्या, देवाला मोठं काम करून घेण्यासाठी ज्ञानी लोकांची गरज नाहीये. देवाला मोठं काम करून घेण्यासाठी बलवान लोकांची गरज नाहीये. देवाला मोठं काम करून घेण्यासाठी मूर्खांची गरज आहे. देवाला मोठं काम करून घेण्यासाठी दुर्बलांची गरज आहे. देव मोठं काम करण्याकरता ह्या लोकांचा उपयोग करतो. का माहिती का? कारण ज्याच्यात ज्ञान आहे ना, त्याला गर्व असतो. ज्याच्यात बलवंत आहे ना, त्याला गर्व असतो. आणि त्याच्या त्या गर्वामुळे परमेश्वर त्याचा उपयोग करत नाही हे त्याला समजावं आणि तो लाजवला जावा त्या दुर्बल व्यक्तीसमोर, त्या मूर्ख व्यक्तीसमोर. तो ज्ञानी, तो दुर्बल लाजवला जावा, तो बलवंत व्यक्ती लाजवला जावा. यासाठी देव जो आहे ना, ह्या लोकांचा उपयोग करतो. आणि लक्ष द्या, ह्या ठिकाणी आपण पाहतो की गल्ल्यात हा सर्वसाधारण मेंढपाळ होता आणि त्याचा उपयोग परमेश्वर देवाने करून घेतला एक मोठं पराक्रम करून घेण्यासाठी. आणि देवाने आपला उपयोग मोठा पराक्रम करून घेण्यासाठी जर करावा असं जर तुमची इच्छा असेल, तर मग तुम्हाला ह्या दिवसांमध्ये साधं जे आहे ना, देवासमोर ऍज इट इज देवाला आवडेल असं जीवन जगणं फार गरजेचं. तर देव हा आपला उपयोग करून घेऊ शकतो मोठं काम करून घेण्यासाठी. तिसरा मुद्दा, शहाणे होण्याचा प्रयत्न
नेहमी गोंधळ निर्माण करतो. तिसरा मुद्दा, शहाणा होण्याचा प्रयत्न नेहमी गोंधळ निर्माण करतो. आणि आज अनेकांच्या जीवनामध्ये गोंधळ पाहायला भेटतो. आणि तो गोंधळ त्यांनी स्वतःहून त्यांच्या जीवनामध्ये काय केला माहिती का, त्यांनी तो ओढून घेतलेला आहे. कारण त्यांनी शहाणा होण्याच्या अनुषंगाने वाटचाल केलेली आहे. बघा वचन काय सांगितलं, रोमकराचं पत्र 1 अध्याय आणि 22 वचन. रोम 1 अध्याय आणि 22 वचन पहा. स्वतःला शहाणे म्हणता म्हणता ते मूर्ख बनले. हो, स्वतःला शहाणे म्हणता म्हणता ते काय बनले, ते मूर्ख बनले. लक्ष द्या, आज ह्या जगामध्ये जर तुम्ही लोकांचं जर अवलोकन केलं तर लोक ह्या दिवसांमध्ये स्वतःला असं दाखवण्याचा प्रयत्न करतात की ते खूप शहाणे आहे, खूप ब्रिलियंट आहे, खूप बुद्धिमान आहे. पण ते असं दाखवता दाखवता ते मूर्ख बनलेले आहे. आणि वचनात स्पष्टपणे सांगितलेलं आहे की त्यांनी स्वतःला इतरांसमोर ज्ञानी दाखवण्याचा प्रयत्न केला, त्यांनी स्वतःला इतरांसमोर शहाणा दाखवण्याचा प्रयत्न केला. पण त्यांच्या त्या शहाणपणाच्या प्रोसेस मध्येच ते कसे गोंधळाला गेले हे त्यांना समजलं नाही. आणि त्या गोंधळांनी त्यांना मूर्ख जे आहे ते साबित करून टाकले. आपल्या बाबतीमध्ये असं व्हायला नको आहे. आपल्या बाबतीमध्ये असं व्हायला नको आहे. लक्ष द्या. आणि अनेकांच्या बाबतीमध्ये जगात आपण पाहतो की अशा प्रकारे झालेलं आहे. ते स्वतःला शहाणे म्हणता म्हणता ते काय झालेलं आहे माहिती का, मूर्ख बनले आहे. आणि ज्या वेळेला आपण मत्तयाचं पुस्तक 23 अध्याय आणि वचन 27 वाचतो ना, तर त्या ठिकाणी काही मूर्खांची आपल्याला त्या ठिकाणी काही गोष्टी मूर्ख असलेल्या लोकांची पाहायला भेटते. बघा, कोणीतरी मत्तय 23 अध्याय आणि वचन 27 काय म्हणते पहा. अहो शास्त्रांनो, अहो परुषांनो, ढोंग्यांनो, तुमची केवढी दुर्दशा होणार. कारण तुम्ही चुना लावलेल्या कबरांसारखे आहात. त्या बाहेरून खरोखर सुंदर दिसतात, परंतु आत मेलेल्या हाडांनी व सर्व प्रकारच्या घाणीने भरलेल्या आहेत. व्हेरी गुड. बघा, ह्या ठिकाणी वचन अतिशय स्पष्टपणे सांगते की जे फरीसी लोक आहेत, त्या फरीसी लोकांनी देवाच्या नियमांच्या अतिपालनात देवाचं जे मन आहे ना ते कसं आहे हे जाणून घेण्यामध्ये ते काय झाले माहिती का, ते फेल झाले. आणि मग प्रभू येशू ख्रिस्त या ठिकाणी त्यांना हे म्हणत आहे की अहो शास्त्रांनो, अहो पुरुषांनो, अहो ढोंग्यांनो, तुमची केवढी दुर्दशा होणार. लक्ष द्या. म्हणजे ह्या शास्त्रांच्या ठाई, ह्या पुरुषांच्या ठाई असलेला जो काही शहाणपणा आहे ना, त्या शहाणपणाने त्यांनी इतरांना आम्ही येशूपेक्षा खूप हुशार आहोत, येशूपेक्षा जास्त वचन आम्हाला माहिती आहे, येशूपेक्षा जास्त नियम आम्हाला माहिती आहे, येशूपेक्षा जास्त चांगलं वचन, चांगले नियम हे आम्ही शिकू शकतो. अशा प्रकारे त्यांनी त्या ठिकाणी त्या लोकांना दाखवण्याचा प्रयत्न केला. पण ते दाखवता दाखवता ते केवळ ढोंगी बनले. हे त्या ठिकाणी येशूने त्यांना काय केलं स्पष्टपणे दाखवलं, सांगितलं. आणि येशू त्यांना म्हणाला की तुमची केवढी दुर्दशा होणार, कारण तुम्ही अतिशय चुकीच्या पद्धतीने स्वतःला लोकांसमोर रिप्रेझेंट करायचा प्रयत्न केलेला आहे. आणि मग देवाने त्यांना येशूने त्यांना त्यांची खरी हकीकत सांगितली की तुम्ही बाहेरून खूप सुंदर दिसतात. बाहेरून तुम्हाला एखाद्या व्यक्तीने जर बघितलं तर त्याला असं वाटेल की बापरे, काय धार्मिक व्यक्ती आहे, काय पवित्र व्यक्ती आहे, काय सज्जन व्यक्ती आहे. हा व्यक्ती इथं पहा वचन सांगत आहे, शास्त्री आणि परुषी यांना ज्यावेळेस लोक बघायचे, लोकांना वाटायचं की काय धार्मिक आहे, काय पवित्र आहे. पण खरं पाहिलं असता त्यांची जी धार्मिकता आहे ना, त्यांची जी पवित्रता आहे ना, ती पवित्रता कशासारखी होती माहिती का, जी कबर असते ना, कबरेला
चुना लावतात वरतून, आणि कबरेला वरतून चुना लावला की ती कबर एकदम अशी पांढरी शुभ्र दिसते आणि चमकते ती. पण वचन सांगत आहे ह्या ठिकाणी की त्या कबरेच्या आतमध्ये मेलेल्यांच्या हाडांचा आणि सर्व प्रकारच्या घाणीने ती कबर आतमध्ये भरलेली आहे. लक्षात, आज अनेक लोक स्वतःला धार्मिक दाखवायचा प्रयत्न करतात, पवित्र दाखवण्याचा प्रयत्न करतात, परंतु बाहेरची पवित्रता, बाहेरची धार्मिकता ही देवाच्या दृष्टिकोनातून त्या चुना लावलेल्या कबरेसारखी आहे. कारण आतून जे आहे ना, आतमध्ये खूप मलिनता आहे, खूप घाण आहे, खूप द्वेष आहे, खूप राग आहे, खूप मत्सर आहे, खूप बदला घेण्याची भावना आहे, सूड आहे, सर्व प्रकारच्या वाईट गोष्टी अंतःकरणामध्ये आहे. आणि हीच गोष्ट परमेश्वर देवाचा पुत्र प्रभू येशू हा त्या शास्त्रांना आणि पुरुषांना सांगत आहे की तुम्ही स्वतःला शहाणं समजता तुम्ही गोंधळामध्ये पडले आणि तुम्ही तुमचं मूर्खपण जे आहे ना ते तुम्ही बाहेर आणले. अनेक वेळा आपलं देखील मूर्खपण अशाच प्रकारे बाहेर येतं. आपण आपल्या स्वतःला खूप शहाणं दाखवण्याचा प्रयत्न करतो, खूप शहाणं आपण जे आहे ना आपल्या स्वतःला रिप्रेझेंट करायचा प्रयत्न करतो. पण लक्ष द्या, त्यामध्ये तथ्य नाही. आपण जे आहो ना तेच आपण दाखवणं फार गरजेचं आहे. येशू जे होतं ना तेच त्याने काय केलं माहिती का, दाखवले. तेच त्याने येशूने काय केलं माहिती का, दाखवलं. चौथा जो मुद्दा आहे, चौथा मुद्दा, देवाचा मार्ग विनयशीलता आणि विश्वासाचा आहे. चौथा मुद्दा, देवाचा मार्ग हा विनयशीलता आणि विश्वासाचा आहे. आणि म्हणून नीतिसूत्राचं पुस्तक 3रा अध्याय आणि वचन 5 बघा काय म्हणत आहे त्या ठिकाणी. कशा प्रकारे देवाचा मार्ग हा विनयशीलता आणि विश्वासाचा आहे ते आपण समजून घेणार आहोत. कोणीतरी वाचा ते वचन. तू आपल्या अगदी मनापासून परमेश्वरावर भाव ठेव, आपल्याच बुद्धीवर अवलंबून राहू नकोस. व्हेरी गुड. आता हे जे वचन आहे ना, हे वचन मूर्खांसाठी नाहीये, निर्बलांसाठी नाहीये. हे वचन आहे शहाण्यांसाठी. हे वचन आहे जे स्वतःला खूप बलवान समजतात अशांसाठी आहे. वचन सांगत आहे की तू आपल्या अगदी मनापासून परमेश्वरावरती भाव ठेव, आपल्या शहाणपणावरती भाव ठेवू नको, आपल्या बळावरती भाव ठेवू नको. वचन सांगत आहे तू आपल्या बुद्धीवरती अवलंबून राहू नको. अनेक वेळा आज जर आपण जगाच्या लोकांचं अवलोकन केलं तर आज लोक आपल्याला परमेश्वरावरती कमी आणि त्यांच्या ठाई असलेलं जे काही शहाणपण आहे ना त्याच्यावरती जास्त भाव ठेवताना, जास्त अवलंबून राहताना आपल्याला दिसून येतं. आज जर जगाच्या लोकांचं अवलंबन जर केलं तर जगाचे लोक हे आज स्वतःच्या बळावरती, बळ म्हणजे पैसा, संपत्ती, जास्त त्याच्यावरती अवलंबून राहतात, पण देवावरती अवलंबून राहत नाही. आणि देवाचं जर ह्या ठिकाणी अतिशय स्पष्टपणे सांगत आहे की आपण आपल्या बुद्धीवरती अवलंबून न राहता आपण परमेश्वरावरती भाव ठेवला पाहिजे. आपण मनापासून परमेश्वरावरती जे आहे ते अवलंबून राहायला पाहिजे. जर आपण परमेश्वरावरती जर अवलंबून राहिलो तर लक्ष द्या, परमेश्वर देव हा आपल्याला निश्चित अर्थाने जसं त्याने अब्राहमाला आशीर्वादित केलं, कारण अब्राहम परमेश्वरावरती पूर्णपणे अवलंबून होता. अब्राहमाच्या जीवनामध्ये त्याला अनेक गोष्टींची आवश्यकता होती, पण त्या सर्व प्रकारच्या गोष्टींच्या आवश्यकतेच्या पूर्ती करता तो परमेश्वरावरती अवलंबून होता. आणि परमेश्वरावरती तो अवलंबून राहिला असल्या कारणामुळे त्याच्या सर्व इच्छा पूर्ती झाल्या, सर्व इच्छांची पूर्ण झाली. जेव्हा आपण उत्पत्तीचे पुस्तक 12वा अध्याय आपण वाचतो ना तर त्या ठिकाणी अतिशय स्पष्टपणे सांगितलेलं आहे की देवाच्या आज्ञेवर विश्वास ठेवून तो अनोळखी देशामध्ये गेला आणि परमेश्वर देवाने त्या ठिकाणी त्याला आशीर्वादित केलं. परमेश्वर देवाने त्या ठिकाणी त्याचा समाचार घेतला. परमेश्वर देवाने त्या ठिकाणी त्याला फलद्रूप केलं. लक्ष द्या, परमेश्वर देवाने आपल्याला फलद्रूप करावं म्हणून आपण काय केलं पाहिजे तर परमेश्वरावरती पूर्ण विश्वास ठेवला पाहिजे. आणि आपण आपल्या स्वतःच्या बुद्धीवरती, आपण आपल्या स्वतःच्या ताकदीवरती, आपण आपल्या स्वतःच्या इन्कम सोर्स वरती अवलंबून राहायला नको आहे. आपण अब्राहमासारखं देवावरती अवलंबून राहायला पाहिजे. 5वा मुद्दा, जगाच्या दृष्टीने मूर्ख ठरलेली गोष्ट
देवासाठी शहाणी असते. 5वा मुद्दा लिहून घ्या. जगाच्या दृष्टीने मूर्ख ठरलेली गोष्ट देवासाठी शहाणी असते. आणि ती कशी, ती आपण शिकून घेणार आहोत. 1 कोरिन्थ याचा 1ला अध्याय आणि त्याचं 18 वचन पहा. काय म्हणतात ठिकाणी? 1 कोरिन्थ 6ला अध्याय आणि वचन 18. कारण ज्यांचा नाश होत आहे त्यांना वधस्तंभाविषयीचा संदेश मूर्खपणाचा आहे, पण ज्यांना तारण प्राप्त होत आहे अशा आपणास तो देवाचे सामर्थ्य असा आहे. व्हेरी गुड. आता 2 प्रकारचे लोक या ठिकाणी आहेत या वचनामध्ये. पहिला व्यक्ती आपण पाहतो की नाश होणारा, आणि दुसरा व्यक्ती तारण पावणारा. ठीक आहे. आता तारण पावणाऱ्या व्यक्ती करता वधस्तंभाचा जो संदेश आहे तो सामर्थ्याचा आहे. लक्षात, देवाच्या सामर्थ्याचा. आणि नाश पावणाऱ्या व्यक्ती करता वधस्तंभाचा जो संदेश आहे ना तो मूर्खपणाचा आहे. आता वधस्तंभाचा संदेश काय आहे? की येशू हा संपूर्ण जगाच्या माणसाच्या पापाकरता मरण पावला. योहानाचं पुस्तक 3रा अध्याय आणि 16 वचन वाचू आपण, आणि त्या ठिकाणी पहा काय म्हटलेलं आहे. योहान 3रा अध्याय आणि 16 वचन. देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, अशासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये, तर त्याला सार्वकालिक जीवन मिळावे. व्हेरी गुड. जो त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याला सार्वकालिक जीवन मिळावं. जो त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याला तारण प्राप्त व्हावं. लक्ष द्या, त्याला काय प्राप्त व्हावं? तारण प्राप्त व्हावं. आता जो विश्वास ठेवत नाही तो नाशाची गिनतीमध्ये आहे. जो विश्वास ठेवत नाही त्याच्याकरता वधस्तंभाचा संदेश हा मूर्खपणाचा आहे. समजते का? म्हणजे आपण जर येशूवर विश्वास ठेवला आहे आणि आपण म्हणतो की येशू माझ्या पापाकरता वधस्तंभावरती मरण पावला, मी पाप केलं आणि येशू माझ्या जागी मरण पावला. जो व्यक्ती अशा प्रकारे स्वीकारतो त्या व्यक्तीचं तारण होतं. पण जो व्यक्ती ही गोष्ट स्वीकारत नाही ना त्या गोष्टीला हा संदेश वधस्तंभाचा मूर्खपणाचा वाटतो आणि म्हणून त्याचा नाश होतो. म्हणून त्याचं काय होतं माहिती का? नाश होतो. लक्ष द्या. आणि वचन सांगत आहे की जगाच्या दृष्टीने मूर्ख ठरलेली गोष्ट, कोणती गोष्ट मूर्ख ठरली आहे? येशू वधस्तंभावरती माणसाच्या पापाकरता मेला. ही गोष्ट देवाच्या जगाच्या दृष्टीने काय ठरली? मूर्ख ठरली. पण देवासाठी ती शहाणपणाची आहे. देवासाठी ती कशा माहिती का? देवासाठी ती शहाणपणाची आहे. का माहिती का? कारण अनेक लोकांनी ही गोष्ट कबूल केलेली आहे की येशू हा संपूर्ण जगाच्या पापाकरता मरण पावला आहे. लक्ष द्या. आणि त्यांचं तारण देखील झालेलं आहे. आणि पवित्र शास्त्र अतिशय स्पष्टपणे आपल्याला हे सांगतं की येशूचा जो क्रूस आहे ना, येशूचा जो वधस्तंभ आहे ना, त्या वधस्तंभावरचं जे मरण आहे ना ते मरण लज्जास्पद होतं. येशूचं ते जे मरण आहे ना ते मरण अतिशय अतिशय म्हणजे खूप खूप त्रासदायक होतं ते मरण येशूचं. पण त्याचं ते मरण जगाच्या उद्धाराचं कारण ठरलं. चर्च त्याचं ते मरण जगाच्या उद्धाराचं काय ठरलं? कारण ठरलं. आणि म्हणून देववचन सांगतं की जगाच्या दृष्टीने मूर्ख ठरलेली गोष्ट ही देवासाठी कशी आहे माहिती का? शहाणपणाची. आणि अनेक लोक आज येशूला आपला वैयक्तिक तारणारा म्हणून स्वीकारत आहे. अनेक लोकांचं तारण दिवसेंदिवस लोक देवाकडे आहेत. दिवसेंदिवस लोक येशूचा स्वीकार करतायत. दिवसेंदिवस लोकांना ही गोष्ट माहिती होत आहे की येशू माझ्या पापांसाठी मरण पावलेला आहे. सहावा जो मुद्दा आहे, 6वा मुद्दा, ज्ञानाचा अभिमान विनाशाला नेतो.
6वा मुद्दा, ज्ञानाचा अभिमान विनाशाला नेतो. बघा नीतिसूत्रे 16वा अध्याय आणि वचन 18 काय म्हणत आहे. गर्व झाला की नाश ठेवलेला मनाचा थाटा अतपाताचे मूळ होय. व्हेरी गुड. आज अनेक लोकांच्या ठाई आपल्याला ही गोष्ट पाहायला भेटते. गर्व, वेगवेगळ्या गोष्टींना घेऊन गर्व आहे, वेगवेगळ्या गोष्टींना घेऊन. आणि गर्वामुळं होतं काय माहिती का, गर्वामुळं माणसाच्या जीवनामध्ये नाश होतो, पतन येतं. गर्वामुळं माणूस पडतो, गर्वामुळे माणूस एकटा होतो, गर्वामुळं माणसाला तुटतो गर्वामुळे. लक्षात आहे. आणि आपण पाहतो की असाच गर्व उज्जय राजाच्या ठाई होता. आणि उज्जय राजाने देवाच्या आज्ञा मोडून देवाच्या कामामध्ये हस्तक्षेप केला होता. लक्षात आहे. गर्व हा आपल्याला देवाविरुद्ध काम करण्याकरता भाग पाडत असतो आणि आपण त्या गर्वाच्या कचाट्यात सापडून देवाविरुद्ध पाप करायला पण प्रवृत्त होऊन जातो किंवा राजी होऊन जातो. उज्जय राजाने तेच केलं. उज्जय राजाने तो राजा असल्याचा गर्व केला आणि त्याने त्या ठिकाणी परमेश्वराच्या आज्ञेचं उल्लंघन करून परमेश्वराच्या कामामध्ये हस्तक्षेप केला जो त्याला करायला पाहिजे नव्हता. परिणाम काय झाला माहिती का, त्याच्या त्या गर्वामुळं त्याला कोड आला, तो कोडी झाला. ज्यावेळेला दुसरा इतिहास 26वा अध्याय आपण वाचतो ना, त्या ठिकाणी आपण पाहतो की परमेश्वराचं काम हे फक्त याजकांनी केलं पाहिजे. परमेश्वराचं काम जे आहे ना ते कोणत्या वर्गाने केलं पाहिजे हे पवित्र शास्त्र स्पष्टपणे सांगतं. आणि ज्यांनी ते काम केलं पाहिजे त्यांनी ते केलं नाही तर ते उज्जय राजाने केलं आणि त्याच्यामुळं त्याच्या संपूर्ण शरीरात कोड आला, त्याला कोड आला. लक्ष द्या, अनेक वेळा देवाचं काम देवाच्या माणसाने करणं फार गरजेचं आहे. नाहीतर मग गर्व हा आपल्याला देवाच्या विरोधामध्ये काम करायला काय तो का प्रवृत्त करत असतो. शेवटचा मुद्दा, देवाचा आत्मा खरे शहाणपण शिकवतो. देवाचा आत्मा खरे शहाणपण शिकवतो. आपल्या ठाई देवाचा आत्मा असणं फार गरजेचं आहे. 1 कोरिंथ 2 अध्याय आणि वचन 10 काय म्हणतात ठिकाणी. 1 कोरिंथ 2 अध्याय आणि वचन 10. कारण देवाने ते आत्म्याच्याद्वारे आपल्याला प्रकट केली. कारण आत्मा हा सर्व गोष्टीचा व देवाच्या गहन गोष्टीचाही शोध. व्हेरी गुड. बघा, आत्मा खरे शहाणपण शिकवतो आपल्याला. कशा संदर्भातलं, देवाच्या गहन गोष्टी संदर्भातलं. आता देवाच्या गहन गोष्टी ह्या जर समजून घ्यायच्या असेल तर त्या मानवीय शहाणपणाने समजून घेऊ शकत नाही, मानवीय ज्ञानाने समजून घेऊ शकत नाही, किंवा मानवीय बलाने त्या समजून घेऊ शकत नाही. तर देवाच्या शहाणपणाच्या गोष्टी समजण्याकरता देवाचा आत्मा हा आपल्याकडं असणं फार गरजेचं आहे. कारण तोच आपल्याला देवाच्या गहन गोष्टी काय करतो माहिती का, समजून सांगतो. त्याची ओळख जी आहे ना ती तो आपल्याला करून देत असतो. आणि पवित्र शास्त्रामध्ये आपण पाहतो की देवाच्या महान गोष्टींची ओळख ही पेत्राला त्याच्या आत्म्याने करून दिली होती. देवाच्या आत्म्याने. पेत्र हा मासे पकडणारा होता. पेत्र फार श्रीमंत किंवा फार म्हणजे शहाणा किंवा फार बलवान अशा प्रकारचा नव्हता पेत्र. पेत्र हा सर्वसाधारण मासे पकडणारा व्यक्ती होता. पण तुम्हाला माहिती का, ज्या वेळेला त्याला देवाच्या गहन गोष्टींची त्याला माहिती झाली त्यावेळेला त्याने पहिल्याच प्रचारामध्ये 3000 लोकांना देवाच्या राज्यामध्ये आणलं. देवाच्या गहन गोष्टींची माहिती तुम्हाला देवाचा आत्मा यासाठी करून देतो की तुम्ही अनेक लोकांकरता एक्झाम्पल बनावं, उदाहरण बनावं, लोकांचं तारण करणारा बनावं, लोकांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करणारा तुम्ही बनावं. यासाठी देवाचा आत्मा देवाच्या गहन गोष्टींची ओळख तुम्हाला करून देत असतो. आणि म्हणून आपण पाहतो की देवासमोर मानवी शहाणपण
मुळीच चालत नाही. देवासमोर जेव्हा आपण येतो त्यावेळेला आपण सर्वसाधारण, लीन, नम्र अशा प्रकारचे व्यक्ती म्हणून येणं फार गरजेचं आहे. देवा या वचनाद्वारे सर्वांना आशीर्वाद देव. यावेळेला आपण आपले डोळे बंद करू.